कृष्ण जन्माष्टमीचं देशभरात उत्साहाचं वातावरण। मथुरेसह गिरगावमधील इस्कॉन मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। जखमी गोविंदांसाठी मुंबईतील रुग्णालय सज्ज। राज्य सरकारसह पालिका प्रशासन सज्ज। नायर रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 बेड राखीव। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ सक्रिय। समन्वयक नेमण्यास सुरुवात। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वयक नेमण्यास सुरुवात। पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वीच अनावरण केलेला मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक। थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं। शिवरायांच्या पुतळा उभारणीत सहभागी असलेल्या ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती। शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र। शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता, जबाबदारी नौदलाची होती। सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान। तात्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर सखोल चौकशी करून दोषींवर सक्त कारवाई होणार, अजितदारांची प्रतिक्रिया। महायुती सरकारने शिवरायांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले। शिवाजी महाराजांची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करा, विरोधक आक्रमक। पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप। शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्यातील, जबाबदार सर्वांची निष्पक्ष चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी। तर रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई करा, विनायक राऊतही आक्रमक। मुंबई गोवा महामार्गाचं काम अर्ध्यावर सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना जेलमध्ये टाका, मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, कुणाचीही गय करू नका, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। कोणत्याही परिस्थितीत महायुती सरकार गेलं पाहिजे, या दृष्टीने निवडणुकीची तयारी करा, दौंडमधील दौऱ्यात शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ। अर्ज विक्री स्वीकृतीला अद्यापही चांगला प्रतिसाद नसल्यानं निर्णय। विविध प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या 902 घरांच्या विक्रीसाठी सिडकोकडून योजना जाहीर। घरांच्या किमती 20% कमी करण्याचा निर्णय। पश्चिम रेल्वेवर 28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 6 ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक। गोरेगाव कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम केलं जाणार। नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट। गोदाघाट परिसरात पूरस्थिती। त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठांमध्येही पाणी साचलं, रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। धुळ्यात 4 दिवसांपासून पावसाचा कहर। हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी। महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी। पुण्यातील भिडे पूल अद्याप पाण्याखाली। नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते बंद। शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ। व्यास नारायण झोपडपट्टीतील 30 कुटुंबांचं स्थलांतर। जुना दगडी पुलासह नदीपात्रातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। झारखंडच्या मुक्ती मोर्चा पक्षात फूट। 30 ऑगस्टला झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपत प्रवेश करणार। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं जागा वाटप जाहीर। काँग्रेस 32, नॅशनल कॉन्फरन्स 51, तर CPIM आणि पॅन्थर पक्षाला प्रत्येकी 1 जागा।